राज्यात मुंबईमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांसाठी श्रॉफ बिल्डिंग सज्ज झालेली आहे। गिरगावच्या दिशेने जाणाऱ्या गणेश मूर्तींवर श्रॉफ बिल्डिंगच्या माध्यमातून लढाऊ विमान राफेलच्या प्रतिकृतीमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे। यावेळी ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना मानवंदना देखील दिली जाणार आहे। 10 दिवस बाप्पाची मनभावे पूजा केल्यानंतर उद्या विसर्जनाची वेळ आलेली आहे। मुंबईमध्ये विसर्जन मिरवणुका सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतात आणि या विसर्जन मिरवणुकांमध्ये एक आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो, ते म्हणजे श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या वतीने सर्व बाप्पांवरती होणारी पुष्पवृष्टी। दरवर्षी श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाकडून जे आहे ते येणाऱ्या सर्व बाप्पांवरती, लालबाग परळ या परिसरामधून येणाऱ्या सर्व बाप्पांवरती जे आहे ते पुष्पवृष्टी केली जाते। यावर्षी काय विशेष आहे पुष्पवृष्टीमध्ये, काय सांगाल? पुष्पवृष्टीमध्ये विशेष म्हणजे जो आपल्यावरती हल्ला झाला होता पहलगाममध्ये, त्यावेळेला आपण प्रतिउत्तर त्यांना जे राफेल विमानाने दिलं होतं, राफेल हे आम्ही बनवणार आहोत आणि त्या राफेलमधूनच जो लेटेस्ट जो होता तो विषय आपला जो होता भारताचा, त्या ह्याच्यातनं आम्ही पुष्पवृष्टी करणार आहोत। तो राफेल विमान तयार करण्यात येत आहे असं मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि राफेल विमान तयार करून त्याच्याच माध्यमातून जे आहे ते राफेलच्याच माध्यमातून सर्व बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जाणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती वाबर, TV9 मराठी।